नमस्ते सगळ्यांना. ही बघा, ही आहे सुंदर निसर्ग. आणि माझी सुरुवात ह्यांना पाहून मीच होत असते. जसं की हे झाड आहे बदामाचं. या झाडावर नेहमी मी बघितलं आहे की पोपट येतात आणि अगदी सुंदर पद्धतीने बदाम खात असतात. आणि ते बदाम खाताना बघताना मला खूप आनंद होत असतो, कारण ते इतकं कडक असलेलं ते बदामाचं कवच ते तोडून अगदी शेंगदाण्याची साल सोलल्यासारखे ते सोलून ते बदाम खात असतात. खूप सुंदर वाटतं ते पाहताना. खूप सारे पोपट ह्याच्यावर बसलेले असतात. आणि हे आहे आंब्याची झाडं. आणि हे आंब्याची झाडांवर खूप सारे घार, गरुड पण बसलेले असतात. आणि त्यांची घरं या झाडांमध्ये आहेत. आणि ते पाहताना इतकं सुंदर वाटतं की ते उडतात, ह्याच या वनराईमध्ये उडतात, वर आकाशात उडत असतात. हे बघा आहेत, दिसत आहेत का? नाही दिसत आहेत सध्या. तर आणि उडतात, त्यांचा विहार करतात आणि परत आपल्या आपल्या झाडामध्ये जाऊन, घरट्यामध्ये जाऊन, या झाडांच्या घरट्यांमध्ये जाऊन बसतात. आणि हे झाड जे आहे, या झाडांमध्ये हे झाड आहे एक पोपटांचं घर. ह्या झाडांवर नेहमी विहार करून आलेली पोपट बसत असतात, खूप सारे, खूप. आणि अक्षरशः थवेच्या थवे असं आहे गवत. इथे काही लोक गायींना घेऊन येतात, गायी इथे चरत असतात. तर हे दृश्य पाहायला मिळतं. हा आहे डोंगर रांगा. या डोंगराच्या मागे सूर्याचा प्रवास मला दिसत असतो, उत्तरायणपासून ते दक्षिणायन आणि दक्षिणायनपासून उत्तरायणपर्यंत. सूर्य कशा पद्धतीने त्याचं सरकणं असतं, तो अनुभव बघायला मिळतो. आणि त्या तेजस्वी सूर्याचं दर्शन होत असतं. ही आहे पश्चिम बाजू, पण तरीसुद्धा खूप सुंदर सूर्याचा प्रकाश आणि त्याची ऊर्जा अनुभवायला मिळते. तर हे आहे वृक्षांबरोबर. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर. कारण हे जे घर दिसतंय ना, इथे काही लोकांनी ससे पण पाळले होते. तर सस्यांना मी बघत होते कसे ते सुंदर विहार करतात. आणि काही कुत्री पण आहेत, त्यांची पिल्ली. खूप सुंदर पद्धतीने त्यांचा जो प्रवास इथे मी कधी कधी वरून पाहत असते. खूप छान वाटतं. आणि कधी कधी सर्प प्राणीही मी इथे पाहिलेत, म्हणजे मुंगूस. म्हणजे ह्या सगळ्यांना नकळत मी ह्या निसर्गाशी जेव्हा पाहत असते, त्याला खूप साऱ्या प्राण्यांचा अनुभव येतो की किती किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत मेन तर. आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा मी पाहिलं आहे की काही शाकाहारी आहेत आणि काही मांसाहारी आहेत. काही शाकाहारी आहेत, ते फक्त पानं, फुलं किंवा काय ते त्यांचं आहारच ते ग्रहण करतात. आणि जे मांसाहारी आहेत त्यांचं दिसणं वेगळं आहे. शाकाहारी आहेत, त्यांचं विहार वेगळा आहे. तर हे अशा पद्धतीने खूप साऱ्या पक्ष्यांचा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचं उडणं, त्यांचं जे सकाळी उठल्यापासून त्यांची जी धावपळ चालू असते त्यांच्या कार्याची, ते पाहताना खरंच खूप आनंद आणि समाधान वाटत असतं
की कसं त्यांचं जीवन चालू आहे. काही वेगळं नाही आहे, पण त्यांचाही तोच विहार आहे की सकाळी लवकर उठणे आणि आपल्या आपल्या कार्याला सुरुवात करणे, मस्त विहार करणे, आपल्या आपल्या आहाराचा शोध घेणे आणि मग परत आपल्या आपल्या घरट्यामध्ये जाणे. हा जो सुंदर अनुभव मी गेले 5 वर्ष मी पाहत आहे आणि हा निसर्ग असाच टिकून राहावा आणि ह्या पक्ष्यांची आवाज आणि मधुर संगीत, हेच सुंदर संगीत ऐकायला खूप खूप आनंद होतो. आणि म्हणतात ना, निसर्गमध्ये इतकी शक्ती आहे की ते आपल्याला इतका आनंद देतात की तोच आपला उपचार आहे. निसर्गाला शांत होऊन पाहणे आणि त्याच्यामध्ये चाललेले जे पक्षी प्राणी आहेत त्यांनाही त्यांचा आनंद पाहणे ह्यातच आपला आनंद आहे आणि हा फार सुंदर आहे. अक्षरशः हे जे झाड आहे, इथे एकदा पांढऱ्या कलरचं घुबड बसलेलं मी पाहिलं अगदी समोर. ते जसं माझ्याकडे बघत आहे. असे हे सुंदर सुंदर ना अनुभव येतात आणि माझ्या हृदयातून इतके एक आनंद येत असतो की खरंच आपलं सगळ्यांचंच कार्य आहे की आपल्या घराबरोबर ह्यांच्याही घरांना शाबूत ठेवणं, म्हणजे दवाखान्यांची किंवा डॉक्टरांची कमतरता कमी होईल. कारण निसर्गामध्ये इतकी शक्ती आहे की ते आपल्याला फक्त त्यांच्या हसण्याने सुद्धा आपल्यावर उपचार करतात. आपल्यातले हॅपी हार्मोन्स, आनंद, उत्साह देतात आणि आपल्या तो शरीरातून, मेंदूतून शरीरात सगळीकडे पसरत असतो. तो हा नैसर्गिक पद्धतीनेच आपल्यावर उपचार करत असतो. तर ह्याचा सन्मान, आदर आणि ह्याला सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचंच कार्य आहे. ही आंब्याची झाडं, खरंच ह्या सगळ्यांना, या निसर्गाला धन्यवाद. आज मला तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करू वाटलं. खरंच कधी हे बोलतात सुद्धा, इतके सुंदर बोलतात की बोलतात तर ते नेहमीच, पण त्यांची जी भाषा आहे ती कळते तेव्हा खूप आनंद होतो. तर या निसर्ग देवतेला खूप खूप धन्यवाद आणि हे निसर्ग असाच खुलून आनंदित आणि प्रसन्न राहू देत. सगळ्या पशुपक्ष्यांची जी घरटी आहेत या झाडांवर, त्यांची घरं शाबूत राहू देत. जसं मानवाला घराची गरज आहे तसंच या पशुपक्ष्यांनाही त्यांच्या घराची गरज आहे. त्यांचं घर तोडलं तर हे बघा, हे पोपट आता पळत आहेत. तर जेव्हा मी कोणाशी बोलत असते त्यावेळेला हे इतक्या सुंदर पद्धतीने जवळ येतात की मला माझ्या मनातून एक आनंद, प्रसन्नता देतात जेव्हा ते येतात जवळ. तर खूप सुंदर हे विश्व खूप सुंदर आहे आणि या विश्वामध्ये असलेला हा निसर्ग हीच प्रत्येक मानवाची शक्ती आहे. तर आपल्या घराला बनवता ह्या पशुपक्ष्यांच्याही घराचा आदर आणि सन्मान करणं हे प्रत्येक मनुष्याचं कार्य आहे. धन्यवाद.